कनेक्टिंग लिंकवरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला विरोधकांचं प्रत्युत्तर। कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांची टीका करणाऱ्यांना बघून घेऊ म्हणतात संजय राऊत आणि राज ठाकरेंची टीका, तर सरकारने वास्तविकता मांडावी, पटोले यांचं आवाहन। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून खासदार संजय राऊतांची तीव्र नाराजी। पवार गद्दारांना प्रतिष्ठा देत आहेत, त्यामुळे आमचं मन दुखावलं, राऊतांची प्रतिक्रिया। बैठकीसाठी राष्ट्रवादी भवन वायबी चव्हाण सेंटर ओस पडलं होतं का, राऊतांचा प्रश्न। महात्मा फुले जनआरोग्य योजनेत तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता। राज्यातील 50 खासगी रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात, 16,000 नोंदी संशयास्पद, तर एकाच रुग्णाच्या नावावर 24 शस्त्रक्रियांचे क्लेम दाखवल्याचा धक्कादायक प्रकार। राज्यात पावसाचा कहर कायम। 1 ते 8 जुलै दरम्यान झाडं आणि घरं कोसळण्याच्या दुर्घटनात 68 जणांचा मृत्यू, 200हून अधिक जनावरही दगावली। ठाण्यात लुईसवाडी परिसरात झाड पडून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू। सोमवारी झाड कोसळल्यानं छाती आणि डोक्याला झालेली गंभीर दुखापत। मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक आजही विस्कळीत। डेक्कन क्वीन, इंटरसिटी एक्सप्रेस आणि साईनगर शिर्डी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द। पावसामुळे दरड कोसळल्यानं रेल्वे सेवेला फटका। रायगडच्या खालापूर तालुक्यातील माडप गावाजवळ भूस्खलन। ढगफुटी सदृश्य पावसानंतर डोंगर खचला। खबरदारी म्हणून 150 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। झाडं पडण्याच्या घटनेनंतर मुंबई पालिकेकडून जनजागृती। वृक्ष संजीवनी अभियान राबवून धोकादायक झाडांबद्दल जनजागृती। ठिकठिकाणी झाडावर पोस्टर्स लावून जनजागृती। हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के। वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि हिंगोली तालुक्यात हादरे। वसमत तालुक्यातल्या पांगरा शिंदे आणि चिरळी परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू। कोल्हापूरच्या शेंडा पार्कमध्ये सुरू असलेल्या रुग्णालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह। 2 मजल्यांवरील बाजूचे कॉलम सरळ नसल्याचं समोर। तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची पुढारी न्यूजची मागणी। मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच। जानेवारी ते जून 2026 या 6 महिन्यात 465 शेतकऱ्यांनी जीवन संपवलं। मदतीस पात्र 215 कुटुंबापैकी केवळ 108 कुटुंबांनाच आर्थिक मदत। गतवर्षी मराठवाड्यात 1131 शेतकऱ्यांची आत्महत्या। अमेरिका इराण संघर्ष पुन्हा चिघळला। दोन्ही देशांच्या हवाई हल्ल्यांमुळे युद्धाचं सावट। कच्च्या तेलाच्या किमती $78.80 प्रति बॅरलवर। जागतिक बाजारासह भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणामाची शक्यता।